अनेक कलावंत तुझ्या मागे दिसत आहेत आणि त्यांच्या भावना आम्हाला जाणून घ्यायला जरूर आवडतील. नक्की भरत जाधव सध्या आपल्या सोबत आहेत. भरतजी, खरं तर राज ठाकरे म्हणाले होते एक वाक्य पत्रकार परिषदेत की कोण येतंय कोण नाही येते त्याकडे मी लक्ष ठेवणार आहे. त्या वाक्याची दखल घेऊन आलात का? त्याने ते वाक्य जरी बोलले नसले असते तरी आम्ही येणारच होतो. पण आजचं जे दृश्य दिसणार आहे या व्यासपीठावरचं ते खूप अलौकिक ऐतिहासिक असं असणार आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र दिसत आहेत आणि मराठीसाठी ते एकत्र दिसत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी नाट्यसृष्टीसाठी सुद्धा ही किती मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. मुळात मराठी माणसासाठी मोठी गोष्ट आहे. नक्कीच. त्याच्यामुळे तुमच्याबरोबर आणखी तुमचे काही सहकारी येणार आहेत? येत आहेत ना आता हळूहळू एक एक येत आहेत. मी पण कोल्हापूरला होतो, सकाळी आलो डायरेक्ट इथे आलो. इथे असे मी गिरगाव टू आझादबादसाठी मी येणारच होतो. मागच्या मुलाखतीत म्हटलं होतं मी हजर असणारच आहे. पण आज बरं वाटतं की आज विजय मेळावा आहे, त्यात आपण असणं मला असं वाटतं की कर्तव्य आहे माझं. भरतजी, तुम्ही कायमच व्यक्त होत असता, अव्यक्त होणाऱ्या कलाकारांमधले तुम्ही नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या एकंदरीत सध्याच्या सांस्कृतिक राजकीय परिस्थितीवर सध्या काय भाष्य कराल आणि आजच्या कार्यक्रमामधून तुम्हाला काय अपेक्षा आहे? थोडक्यात जे काय आजूबाजूला चाललंय, जरा मराठीची गळचेपी चालली असं वाटतंय. त्याला कुठेतरी आवर घालण्यासाठी थोडासा आवाज उठवायला हवा असं मला वाटतं.